खेला बल्लेबाज अक्षय ने। इस एक रन की मदद से खाता खुलता हुआ। तो पारस स्पोर्ट्स आमने को 3 रनों का पेनल्टी लगा है, क्योंकि किसी खिलाड़ी का जो ट्रैक है वो सेम नहीं है। तो 3 रनों का पेनल्टी लगा है। जैसे कि हम देख रहे हैं शुरू से इस टूर्नामेंट में। उसी बीच वहां पर देखना है, पंच किया इस गेंद को, कवर की दिशा में गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, बहुत तेज आउटफील्ड है, गेंद बाउंड्री के बाहर, 4। जैसे कि हम शुरू से देख रहे हैं इस टूर्नामेंट में कि ड्रेसिंग कंपलसरी है, चेसिंग कंपलसरी नहीं है, लेकिन ड्रेसिंग कंपलसरी है। सभी टीमें इस बात का ध्यान रखें। कल कल के दिन हमने देखा कि एससीसी पड़गा को 15 रनों का पेनल्टी लगा था। उसी बीच वहां पर दिशा दिखाई है सिर्फ, एक बार फिर से उसी दिशा में ये गेंद भी जाती हुई, 4 रनों के लिए, बैक टू बैक 2 बाउंड्री। सुभाष ने, अगर हम ड्रेसिंग की बात करें तो इंटरनेशनल क्रिकेट में पहली बार जब कलरफुल ड्रेस दिए गए थे 1985 में पहली बार ड्रेस दिए गए थे। उससे पहले जो खेल होता था व्हाइट कपड़ों में हुआ करता था, लेकिन ऑस्ट्रेलिया में जो वर्ल्ड सीरीज हुई थी उसमें 1985 में ये दिए गए। उसी बीच वहां पर हुक कर दिया है, ये गेंद भी जाती हुई स्क्वायर लेग। दोबारा चौकों की हैट्रिक लगाई है उन्होंने, बहुत बढ़िया बल्लेबाजी, और टीम का स्कोर पहुंचा दिया है 13 रनों पर। और अभी जो इंडियन टीम खेल रही है उनका भी ड्रेस चेंज हुआ है। जिस तरह से हमने देखा कि ऑस्ट्रेलिया में वनडे सीरीज जब इंडिया ने खेली तो वहाँ पे भी उनका ड्रेस चेंज किया गया था। तो ड्रेसिंग बहुत महत्वपूर्ण रखती है क्रिकेट में भी। उसी बीच वहां पर देखना, एक बार फिर से पंच करने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर, बल्ले का सिरा लगता हुआ, एक विकेट और गिरता हुआ सुभाष के रूप में। तो आउट हो गए वहां पर बल्लेबाज सुभाष। ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति पर स्कोर रहा था 13, और 3 रनों का जो पेनल्टी दिया गया वो अब ऐड होता हुआ। तो कुल मिलाकर ओवर की समाप्ति पर 2 विकेटें गंवाने के बाद 16 रन। दूसरे ओवर के लिए वहां पर गेंदबाज सामना करेंगे, वहां पर बल्लेबाज अजय, जबकि गेंदबाजी के लिए उदय। अक्षय है स्ट्राइक पर,
जबकि नॉन स्ट्राइक पर है अजय। स्टेप में चुके वहां पर गेंदबाज अपने। स्कोर हम देखें तो 16 रन, 3 रनों का जो पेनल्टी लगा है। पहली गेंद वहां पर उदय की, बहुत पहले गेंद को पटक दिया था, पहले की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। की थी इस गेंद के ऊपर वहां पर बल्लेबाज ने। वाइट का इशारा आता हुआ, अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई स्कोर आगे पहुंचता हुआ। दूसरे ओवर में 2 विकेट गंवाने के बाद लियोनार्ड 21 रन। उसी बीच वहां पर देखना है पुल और सक्सेसफुल, गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। होगा, लेकिन यहाँ पर गेंदबाजी उस प्रकार की नहीं हो पा रही है। उदय एक बार फिर से सामना करेंगे अक्षय, अच्छी बल्लेबाजी करते हुए। दूसरी बार हुआ है इस ओवर में कि अपने स्टेप में चुके हैं वहां पर गेंदबाज उदय। इसके बाद जो होने वाला मुकाबला है गांवदेवी स्पोर्ट्स नांदकर। उसी बीच एक बार फिर से वहां पर फ्रंट फुट को आगे निकालकर स्लॉक करने की कोशिश की थी। एक बार फिर से अपनी दिशा से भटकते हुए गेंदबाज, व्हाइट का इशारा आता हुआ, स्कोर आगे खिसकता हुआ इस एक रन की मदद से 28 पर। गावदवी स्पोर्ट्स नांदकर और जय भोलेनाथ आमने पाड़ा, दोनों कैप्टन बिल्कुल रेडी रहने आपको। अगले मुकाबले का टॉस होने जा रहा है। उसी बीच वहां पर देखना है, इस गेंद को खेल दिया है और यह भी गेंद जाती हुई बाहर बाउंड्री के 6 रनों के लिए। बढ़िया बल्लेबाजी अक्षय द्वारा। ओवर यहां पर घटता हुआ उदय का, जहां पर
कुछ शॉर्ट गेंदे कर रहे हैं जिसका फायदा उठा रहे हैं बल्लेबाज अक्षय। स्कोर हम देखें तो बहुत तेजी से इस वक्त आगे बढ़ता हुआ 34 रन 2 विकेटें गंवाने के बाद, जबकि ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया था। उसी बीच वहां पर देखना है दूर से खिलाड़ी जाते हुए अब जाकर गेंद को फील्ड किया, उसी बीच दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर दोनों ही बल्लेबाज। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई 2 रन आ गए इस बार। आज के दिन का ये हम चौथा मुकाबला देख रहे, पांचवा मुकाबला रहेगा गावदेवी स्पोर्ट्स नांदकर और जय भोलेनाथ आमने पाड़ा के बीच में। इस बार अच्छी गेंद वहां पर और लेंथ की गेंद थी, अपने आप को बचाते हुए खेला वहां पर बल्लेबाज ने। 2 ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर बहुत बढ़िया टोटल बना लिया यहाँ पर गावदेवी लोनांड ने। 2 विकेट गंवाने के बाद स्कोर 37 रन। पांचवा मुकाबला गावदेवी स्पोर्ट्स नांदकर और जय भोलेनाथ आमने पाड़ा। उसके बाद जो मुकाबले रहेंगे वो दूसरे राउंड के मुकाबले रहेंगे। उसके बाद एक सेमीफाइनल और फिर मेगा फाइनल। फाइनल की अगर हम बात करें तो फाइनल में नक्षत्रा चौदरपाड़ा फाइनल में पहुंच चुकी है। आज के दिन के पहले मुकाबले में जब पहला सेमीफाइनल रहा था जय हिंद देवरुंग और नक्षत्रा चौदरपाड़ा के बीच में, पहला सेमीफाइनल रहा था आज, जहां पर शिकस्त मिली है जय हिंद देवरुंग को और बहुत ही शानदार तरीके से फाइनल में पहुंच चुकी है नक्षत्रा चौदरपाड़ा, जहां पर योगेश बहुत कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। अब देखना है तीसरे ओवर के लिए गेंदबाज संतोष जोशी। उसी बीच वहां पर देखना है सीधे बल्ले से इस गेंद को खेला और गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। हिट आता हुआ गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए, स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 43। इस बार स्लो करने की कोशिश वहां पर और सीधा विकेटों के सामने पाए गए वहां पर अक्षय, बड़ा विकेट गिरता हुआ। के सरपंच विलास पाटिल जी आ चुकी है। वेलकम सर, आपका स्वागत है। और सुताड़े गांव के अभिमन्यु पाटिल जी, आपका भी स्वागत है। आए हुए सभी मेहमानों का मैं स्वागत करता हूं स्वर्गीय नामदेव पाटिल स्मृति चषक में, और सभी जो दर्शक इस वक्त जो थोड़े बहुत नजर आ रहे हैं उनका भी स्वागत है। क्योंकि अभी भी हम कोविड पीरियड में है तो ज्यादातर जो दर्शक है यूट्यूब पर ही पूरे टूर्नामेंट का मजा ले रहे हैं। बहुत कम दर्शक इस वक्त ग्राउंड पर है, ये अच्छी बात भी है हम सभी के लिए। और जितने भी दर्शक है सभी ने सोशल डिस्टेंसिंग यहाँ पर रखी हुई है। उसी बीच वहां पर देखना है कट करने की कोशिश की थी इस गेंद के ऊपर, तो पहली गेंद के ऊपर सिक्सर लगने के बाद अच्छा कमबैक किया वहां पर जोशी सर ने। बिल्कुल जो उनका अनुभव है वो कहीं ना कहीं काम आया है। इस बार हाफ ट्रैकर गेंद थी, वहां पर हुक करने की कोशिश, एक और विकेट, एक और विकेट गिरता हुआ वहां पर गावदेवी लोनांड का। पर बल्लेबाज आतिश कोई रन नहीं बनाया, शून्य का चश्मा पहनकर वापस लौटते हुए।
उसी बीच वहां पर देखना है, ऑफ स्टंप से बाहर रखी थी इस बार ये गेंद, वाइट का इशारा आता हुआ। जबकि नॉन स्ट्राइक पर इस वक्त पप्पू है। इस बार वहां पर बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश, और लाजवाब फील्डिंग, अच्छी फील्डिंग होती हुई वहां पर। एक रन से ज्यादा कुछ भी नहीं इस गेंद के ऊपर। स्कोर आगे पहुंचता हुआ इसे एक रन की मदद से 45 रन। पप्पू सामना करेंगे वहां पर। गति परिवर्तन किया था वहां पर, जिसको पढ़ नहीं पाए थे बल्लेबाज पप्पू। ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो जो अब तक बना है 45 रन। अच्छा ओवर रहा यहाँ पर। तो बहुत ही बढ़िया शॉट वहां पर आता हुआ अजय के बल्ले से। लास्ट ओवर की पहली गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक खेला वहां पर, मिड विकेट को क्लियर करते हुए ये सिक्सर। स्कोर तेजी से आगे छलांग मारता हुआ 51 रन। लास्ट मुकाबले के, इसके बाद होने वाले मुकाबले के टॉस के लिए दोनों ही कैप्टन आपको आना है टॉस के लिए। गावदेवी स्पोर्ट्स नांदकर और जय भोलेनाथ आमने पाड़ा। और इस बार देखना है, ऑफ स्टंप से काफी बाहर की वाइड यॉर्कर करने की कोशिश की थी वहां पर गितेश ने। वही कारण था कि बाला इतारे सर ने इसे वाइड करार दिया। इस बार फुलटॉस गेंद वहां पर, लोअर फुलटॉस गेंद थी, सीधे बल्ले से खेला, लेकिन वहां पर शानदार कैच समाप्त करते हुए खंडू। विकेट गिरता हुआ इस वक्त। टाइम नहीं दे पाए थे
वही कारण था कि वहां पर क्या समाप्त करते हुए खंडू और विकेट गिरता हुआ यहाँ पर अजय का। उसी बीच वहां पर घूमकर खेलने की कोशिश की थी इस गेंद को वहां पर पप्पू ने। अच्छी गेंद रही इस बार गितेश की। अभी भी यहाँ से हम देखें तो इस ओवर में जो गेंदें बची है, 3 गेंदें और बची है। स्कोर 52 रन 52। फुल टॉस गेंद वहां पर देखना है, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई पप्पू ने चला दिया है चप्पू। 6 रन, गेंद बाउंड्री के बाहर। और इस वक्त पप्पू के बल्ले से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 58। एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज। अच्छी गेंद, अच्छी वापसी करते हुए गितेश। अगर हम विकेटों की बात करें तो अक्षय ने भी अच्छी बल्लेबाजी की, जहां पर 26 रन उन्होंने बनाए थे। इस बार अच्छी गेंद वहां पर यॉर्कर लेंथ की गेंद रही थी, अपने आप को बचाते हुए खेला और ये देखिए पैरों की दरार में से गेंद फरार होती हुई 4 रनों के लिए। टू और 63 का टारगेट रहेगा यहाँ पर पारस स्पोर्ट्स आमने के सामने। आइए अगले मुकाबले के टॉस की तरफ हम बढ़ते हैं। गांव जहां पर खेलने वाली टीमें गावदवी स्पोर्ट्स नांदकर और जय भोलेनाथ आमने पड़ा, और टॉस को अंजाम देंगे राहुल भोईर। सन्मान्य विलासजी पाटील खांडवल गावचे, सन्मान्य योगीजी पाटील मुटवलचे दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण टॉस साठी यावं. अभिमन्यू पाटील यांना देखील विनंती की आपण देखील यावं. अभिमन्यू पाटील यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. तर टॉस आपण करतोय.
मेरे लेवन अशी मागणी आहे आणि दरम्यान नामदेव पाटील स्मृती चषक आला आहे. तर मान्यवरांना विनंती की आपण बसून घ्या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आपण देऊया विनिंग टॉस कॅप्टनला आपण या दरम्यान कोल्ड ड्रिंक. टॉस या दरम्यान अमनेपटा टीमनं जिंकलं. 4 ओव्हरची मॅच आहे. समोर देखील एक चांगला संघ आहे नानकर संघ. काय असेल डिसिजन? आम्ही सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहोत. नक्की क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात तर काय रणनीती आहे? कुठपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल पहिल्या 4 षटकामध्ये? आम्ही पहिल्या 4 षटकामध्ये नानकर संघाला 35 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल आयोजनाविषयी? सुंदर असं आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय आणि टीम मध्ये काय बदलाव, काय नवीन चेहरे आम्हाला पाहायला मिळतील? हां, नक्कीच नवीन नवीन पोरं आहेत खेळायला. मी सुद्धा नवीनच आहे. या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा अशी खूप छान असं सजवलं आहे आणि लॉकडाऊनमुळे असं जास्त प्रेक्षक दिसत नाही, पण ठीक आहे. तर शुभेच्छा विजयासाठी. टॉस महत्वाचा होता का? हा नक्कीच टॉस महत्त्वाचा होता, पण जो डिसिजन जे बोलण्यात आमनेपाड्याने घेतला आहे फिल्डिंगचा, तो नक्कीच आम्ही घेणार नव्हतो. आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती आणि ती आम्हाला टॉस हारून पण भेटली, त्यामुळे हॅपी. काय कारण बॅटिंग करण्यामागचं? बॅटिंग करण्याचं कारण असं का आम्ही चेसिंगचा प्रेशर कोणताही ठेवायचा विचारच नव्हता केला. आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्ही अपोजिशन संघाला चेसिंगच्या प्रेशरमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करू. काय नवीन चेंजेस पाहायला मिळतील गावदेवी नानकरमध्ये? हो नक्कीच थोडे चेंजेस पाहायला मिळतील. मला काही 1-2 खेळाडू आमचे अनफिट असल्यामुळे आम्ही नवीन चेहऱ्यांसोबत संधी दिली आहे यावेळी. आयोजनाविषयी काय सांगाल थोडक्यात? थोडं कोरोनासारख्या सिच्युएशनमध्ये 4 ते 5 ओव्हरचे सामने आयोजित करणे ही नक्कीच एक उल्लेखनीय बाब आहे आणि ती मेयर 11 बापगाव या संघाने सुद्धा सिद्ध करून दाखवले. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर देम अँड विश यू बेस्ट ऑफ लक फॉर बोलण्यात पाडा ॲज वेल. तर शुभेच्छा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विजयासाठी. तर टॉस मात्र अमनेपटा टीमने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे आणि निमंत्रण दिलं आहे बॅटिंगसाठी गावदेवी नानकर टीमला. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया राहुल भोईर. तो आइए हमारे कमेंट्री बॉक्स में रोशन जादव इस वक्त जुड़ते हुए जो इंग्लिश और हिंदी में कमेंट्री करेंगे. आइए रोशन. तर आपल्या व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान घेऊया. रोशनजी आपण थोडं थांबायचंय. सन्माननीय योगेशजी पाटील हॅलो त्यांचा आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करूया आपल्या व्यासपीठावरती. गुरुनाथजी मेहर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. अजय को हटा के व्यासपीठावरती काही शुभ सन्मान, काही शुभ सत्कार आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान घेऊया. सन्माननीय विलासजी पाटील सरपंच खांडवल गावचे यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. गुरुनाथजी मेहर यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान करावा. आपली संस्कृती परंपरा जपली जाते. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं हा शुभ सन्मान शुभ सत्कार आपण करत आहोत. त्याच्यानंतर सन्माननीय अभिमन्यूजी पाटील नक्कीच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. दिलीपजी जाधव यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. तो उपस्थित सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ओटी कमेंट्री बॉक्स. थैंक यू सर. फिर से एक बार मुड़ते हुए राइट एंड ओवर से गेंदबाजी करते हुए अजय विष्णु के लिए इस बार बहुत ही बेहतरीन कवर ड्राइव. 1 रन से ज्यादा कुछ नहीं, 1 रन से स्कोर पहुंचता हुआ 2 रन और स्ट्राइक पर अब संतोष को देखना जाए, सॉरी विष्णु को देखना चाहेंगे. विष्णु फिर से एक बार मुड़ते हुए दिस टाइम एक्सपेक्ट डिलीवरी एंड विकेट कीपर के दस्ताना में गेंद फील्ड होती हुई कोई रन नहीं इस गेंद पर. बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी करते हुए यहां पर अजय को
बिल्कुल पावर प्ले का वो है। फिर से एक बार कदमों का इस्तेमाल, यहां पर बहुत ही बढ़िया फील्डिंग और वहां पर थ्रो किया था वहां पर, लेकिन एक रन से ज्यादा कुछ नहीं। इसी एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ आमने स्पोर्ट्स का 3 रन। 60 का टारगेट पूरा करती हुई यहां पर आमने स्पोर्ट्स। स्मार्ट दबाव, बड़ा बढ़िया गेंद और यहां पर एक रन से ज्यादा कुछ नहीं। थँक्यू सो मच मजर खान. 63चं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 5 धावा. जास्त वेळ खर्च करू नका, ऑलरेडी आजच्या दिवसामध्ये वेळ भरपूर कमी आपल्याकडे, तर त्या अनुषंगानं थोडासा कमी वेळ खर्च करावा प्लीज. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि सुरुवातचा जर विचार केला तर एवढी चांगली सुरुवात नाहीये पारस स्पोर्ट्स सामने टीमची. फक्त 5च धावा स्कोर बोर्डवरती आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात. योगेश आहेत, गती कमी केली आहे गोलंदाजानं आणि भरपूर आपल्याला असे चेंडू मात्र भरपूर पाहायला भेटले आहेत या स्पर्धेमध्ये. विकेट देखील खूप चांगला आहे आणि या विकेटवरती प्रत्येकी गोलंदाजाने इम्प्रेस केला आहे. प्रत्येकी गोलंदाज विकेटचा पुरेपूर फायदा घेत असताना या टुर्नामेंटमध्ये वेळ कमी खर्च करावा. बाळासरांना देखील विनंती आहे की आपण खेळाडूंना लगेच सूचना करायच्या आहेत, जास्त वेळ घेऊन देऊ नका, जेणेकरून आज अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि याच्या दिवसामध्ये आपल्याला अजून एक सेमीफायनल आणि मेगा फायनल देखील खेळवायचे आहे. त्या अनुषंगानं थोडासा कमी वेळ खर्च करावा, नम्रतेची विनंती आहे. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 6. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज योगेश. पुढचा बॉल. चांगला चेंडू फुलर लेनचा होता. बॉटमॅनचा वापर करून चेंडू डीप मध्ये पाठवला ऑन साइडला. खेळाडू आहेत लॉंगांच्या दिशेनं, चेंडूची मात्र उचलून फिक करतील. दरम्यान इथनं मिळते फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातीये पुढे. स्कोर बोर्ड वरती धावा एकूण 7. आक्रमण करण्याचा बासमनचा प्रयत्न तर होता, तर चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी
मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. चांगला क्रिकेट गावदेवी लोणार टीमनं नक्कीच या दरम्यान श्रद्धांजली देखील दिली गेली आहे. सूरज पाटील जे आमचे साथी समालोचक मित्र आपल्यामध्ये नाहीयेत आणि त्याच्यानंतर खेळाडू कौशल देखील नाव दिलं गेलं आहे रोशन पाटीलचं. त्या दोघांना देखील त्यांनी मात्र भावपूर्ण श्रद्धांजली दिली गेली आहे. ब्लॅक तुम्हाला नक्कीच एक रिबीन आहे ती तुमच्या नक्कीच प्रत्येकी खेळाडूच्या हातावरती पाहायला मिळेल. चांगली संकल्पना. एक खेळाडू आणि एक चांगला समालोचक आपल्यामधून निघून गेलाय. त्या दोघांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली. गतवर्षी इथेच समालोचन आम्ही सूरज पाटील सोबत केलं होतं आणि रोशन देखील या स्पर्धेमध्ये गतवर्षी खेळला देखील होता. धावा एकूण आहेत या दरम्यान स्कोर कार्ड वरती 8 धावा. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. जोशी सरांकडून अपेक्षा भरपूर आहे टीमला, मात्र चेंडूने बॅटचा कुठलाही संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा खूप चांगल्या बनवल्या. 4 ओव्हरमध्ये 60+ एक चांगली धावसंख्या आहे आणि पारस्पोर्ट सामने टीम संघर्ष करते या मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल तेव्हाच हा टार्गेट कंप्लीट करू शकतील. शेवटचा दिवस आजचा स्पर्धेचा. सुरेख आणि सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला भेटलं आणि आज आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. राऊंड वेगळ्या चेंडूला जाऊ दिलाय. लाईन खराब आहे. अंपायरचा इशारा देत असताना व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या मदतीनं इथनं एक धाव मिळते आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9. कुठलाही खेळाडू बाद झाला नाही, मात्र धावा खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण गोलंदाजी चांगली आहे. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. फ्लॅट इट. धावा देखील चांगल्या मिळतील. षटकार. यावेळेस खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. या दरम्यान धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 16.
यावेळेचा हा चेंडू लाईनचा विचार करावा लागेल आणि अंपायरचा देखील इशारा. सुरेख आपल्याला एक आगीवेगळी शैली पाहायला मिळते. प्रत्येकी खेळाडूची नक्कीच प्रत्येकी माफ करा प्रत्येकी अंपायरची एक वेगळी खासियत असते आणि रमेश म्हात्रे अर्थातच मैकाची एक वेगळीच आपल्याला दरम्यान शैली पाहायला मिळते. ते चांगला डान्स देखील करतात. आज कदाचित एक झलक होऊन जाईल इव्हिनिंग पर्यंत पाहायला मिळेल. टॉपेज आहे, मिस टायमिंग, झेल होऊ शकेल. कॉटन बॉलची संधी आहे, झेल ड्रॉप. धावा जास्त नव्हे तर एकच येत मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 18. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना लोणार क्रिकेट संघानं चांगली धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये बनवली. थोडासा वेग कमी घ्यावा बस हीच नक्कीच एक सूचना असेल. वेग कमी खर्च करावा. लेफ्ट आर्म गोलंदाज ऑन साइडला फटका हवेत आहे. खेळाडू भरपूर पुढे गेले आहेत. धावा आता मात्र इथनं चांगला मिळतील चौका. बावीस धावा षटकार चौकाराच मारावे लागतील सामना जिंकण्यासाठी परस्पर सामने टीमला. राहुल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हॅप ट्रॅकर आहे, हुकच्या माध्यमातून खेळलेत. खेळाडू आता मात्र उपस्थित आहेत. चेंडूची उचलून फेक करतील. धाव येत एकच मिळते आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 23 इन बोट. 23 धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक या दरम्यान प्रगतीपथावरती आहे. तिसरं खूप कमी धावसंख्या आहे. 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला फटका तर चांगला आहे. खेळाडू आहेत उपस्थित मात्र चेंडू त्यांना पीत करून जाईल सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. 29. 29 धावा. जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स नानकर. आता मात्र चेंडू खूप सुरेख आहे. सुरेख लेंथ सुरेख टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ आता मात्र कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या या दरम्यान स्कोर बोर्ड वरती 29.
शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि इथनं थोडस खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावचीच्या माध्यमातून खेळाडू बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खंडू. यावेळेस हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या मदतीनं एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31. 5 चेंडू 32 धावेची गरज आहे. या दरम्यानचा आत्ताचा मात्र चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. वापसी करत असताना गोलंदाज अंतिम षटकामध्ये मयूर ॲप ट्रॅकर आहे. लीडिंग हे चेंडू मागे निघून येतो वेगानं लॉंग स्टॉप झोनला. खेळाडू उपस्थित आहेत. एकच धाव आणि वन साइड मॅच आपल्याला इथनं पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये लोणार टीमचा पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या बनवली आणि चांगली गोलंदाजी देखील. पहिल्या षटकामध्ये फक्त अजयने 5च धावा खर्च केल्या. योगेशने देखील चांगली गोलंदाजी केली. 10 धावा खर्च केल्या. राहुलने 14 धावा खर्च केल्या. प्रत्येकी गोलंदाजानं कमी धावा खर्च केल्या. फुल नक्कीच्या दरम्यान फुलर लेनचा यावेळेस हा चेंडू नव्हे तर फुल टॉस झाला आणि एक धावेतनं अजून मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. सन्माननीय बलिरामजी मेहर यांचा शुभ आगमन झाला आहे. विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गोकुलदासजी मागे कोकसे गावचे यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी लोणार टीमनं. देऊया आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 26 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. अक्षय ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर तुम्हाला यायचं आणि अशा प्रकारे सामना जिंकला गावदेवी लोणार टीम ना. तर आपण देऊया अक्षयला मॅन ऑफ द मॅच. अक्षय यायचं आपण लगेचच व्यासपीठावरती.
विलास पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. कांडवल गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय विलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. चांगला खेळ अक्षयने केला या मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅच. त्याच्यानंतर आपण देऊया आकर्षक असं